इतकं काही इन्स्पायर करायला वगैरे लिहित नसतो आपण. सिनेमाचा तो मूड सांभाळण्यासाठी वगैरे त्या कॅरेक्टरसाठी गाणी लिहित असतो. पण ती जेव्हा लोकांना एवढी मनाला जाऊन भिडतात आणि लाईफ चेंज करतात, तर असं वाटतं की क्या बात, मला वाटतं ही सगळ्यात मोठी दाद आहे. मला वाटतं हा फरक त्या मीडियममुळे पडतो. सिनेमा नावाचं जे मीडियम आहे ना, ते अतिशय मोठं मीडियम आहे. ग्लॅमरस असणं खूप छान आहे. ही तुम्ही या शो बिझनेसमध्ये आहात, यू हॅव टू लुक गुड. लोक तुमचा शो पाहायला येतात, तिकीट घेऊन येतात, तर त्यांना आहे आज जो दिखता है वो बिकता है, हे आहे आजचं फंडा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माझ्या आवाजात परंतु त्यांच्या स्वतःच्या शब्दात आणि सुरात स्वानंद किरकिरेंचं. आणि प्राजक्ता शुक्रे. फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. तुम्ही दोघंही जण आल्यानंतर मला जरा संगीत क्षेत्रामधली माणसं आल्यानंतर मला माझ्याच घरी खरोखर दिवाळी दसरा आहे किंवा आपल्याला माहीत असलेले सगळे सण आहेत असं मला वाटायला लागलं. बट एनिवे प्राजक्ता तू खूप छान दिसतेस आज म्हणजे. आणि मला एक गोष्ट सांग, तुला अजूनपर्यंत कोणी चित्रपटात काम करायची ऑफर दिली नाही? दिली आहे. मराठी मूवीसाठी मला ऑफर आले होते, इनफॅक्ट सिरियलसाठी ऑफर आले होते, पण मला ॲक्टिंग जमतच नाही. अच्छा, मला खूप हसू येतं ॲक्टिंग करताना, म्हणून मी नाही केलं काही. स्वानंद, तुला इथे बाजूला बसली हिच्यामध्ये एखादी नटी दिसते का? नक्कीच दिसते मला. तिने ही ऍक्टिंग जी काय केली ना, मला ऍक्टिंग नाही करता येतची, ती फार सुरेख केली. बघ लगेच ऑडिशन दे प्राजक्ता. काय ऑडिशनला काय विचारतात रे नक्की? एखादं वाक्य किंवा असं काय? एखादं वाक्य म्हणून दाखव काहीतरी छान. काय वाक्य? मी एक ऑडिशन दिला होता, आता मला त्याचा काही डायलॉग आठवत नाही आहे, पण काही सिरियलसाठी होतं आणि ते मोठ्या प्रोडक्शन हाऊसमधून आलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं की मला एखाद्या मुलीचा रोल असेल तर मला आवडेल करायला, कॉलेज गोईंग जी मुलगी असेल. तर मला स्क्रिप्ट दिली आणि त्यात होतं की तुझा नवरा मेला आहे किंवा हरवून गेला आहे असं काहीतरी, आणि तुझी सासू खूप वाईट आहे आणि तुला रडायचं. म्हटलं हे मला नाही करायचं. हे सगळे सिरियल असेच असतात. तर मी पळून आले. काय सांगतेस? बरं, तुझा नवरा जिवंत आहे आणि तुझी सासू खूप छान आहे आणि तू मैत्रिणीला सांगतेस की माझा नवरा जिवंत आहे आणि माझी सासू जिवंत नाही, माझा नवरा खूप छान आहे, माझी सासू खूप छान आहे. एवढी दोन वाक्य मला नाही जमणार. अरे ऍक्टिंग, अरे एवढे मोठे दिग्दर्शक बाजूला बसले, त्यांचा पिक्चर येणार आहे. अच्छा, मी मैत्रीण आहे तुझी, चल. ओके, हाय. तुमको पता है प्राजक्ता कितने दिनों बाद मिल रही हो? शादी के बाद मिली ही नहीं, कहाँ थी? बहुत बिजी रहती हूँ, मेरे हस्बैंड मुझे छोड़ते ही नहीं है. छोड़ते नहीं? अरे वो तो मतलब ठीक इतना है, प्यार करते हैं. हाँ वो तो ठीक है, लेकिन दिन में क्या करती हो? दिन में मैं घर के काम करती हूँ, खाना बनाती हूँ. ओहो, तुम्हें भी बुरी सांस मिली है? नहीं नहीं, तकलीफ बहुत देती है प्यारी तुमको? सास है, मेरे साथ वो भी काम करती है. काम करती है तुम्हारे साथ? झालं. झालं? याच्यापेक्षा जास्त आहे काय त्यात ऍक्टिंग? पण अवधूत तू कधी करतोयस काम? नाही, बट जोक्स अपार्ट नाव. स्वानंद, तुला ऑल इज वेल वगैरे अशी, आल इज वेल, आल वगैरे असे शब्द कसे काय सुचतात म्हणजे? आल तर ते त्या गोष्टीमुळे आलं. ते सिनेमात एक गोष्ट आहे, तो वॉचमॅन आल इज वेल म्हणून ओरडायचा, अशी आमिर खान एक गोष्ट सांगतो त्या सिनेमात. तर तो शब्द स्क्रिप्ट मधून आला, आल इज वेल. पण मग पुढचं गाणं काय सुचे ना, काय लिहायचं. आणि मग मला एक इंटरनेटवरती कार्टून दिसलं. त्या कार्टूनवरती असं होतं की एक ऑमलेट असं तयार आहे तव्यावर आणि एक कोंबडीचं पिल्लू असं त्या जवळ येऊन असं पाहते आणि इज दॅट यू ब्रो? तर मला तिथे ते सुचलं. मी राजूला दाखवलं होतं. राजूला म्हटलं हे असं की मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, लाईफ मिलेगी या तवे पे फ्राय होगा. आणि ते खूप आवडलं मग राजूला. आणि मग ते पूर्ण सगळ्या देशांनी हे गाणं आणि ही गाणी आणि हा सिनेमा असा उचलून धरला. बहती हवा सा था वो. तुला या गाण्याला मला वाटतं राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं ना, पण ते त्याच्यापेक्षा ऑल इज वेलला मिळायला पाहिजे असं वाटत नाही का तुला? मला असं सुरुवातीला वाटलं होतं, पण मी जेव्हा मी गाणं पुन्हा ऐकलं त्यानंतर आणि मला लक्षात आलं आणि मला खूप जणांनी असं सांगितलं की म्हणजे मला असं वाटलं की नाही हे बेटर गाणं. कारण याच्यामध्ये थोडंसं जक्स्टपोजिशन, मी कसा आहे तो कसा आहे, एक अशी 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 एक ही जास्त होती. थोडं
काव्यात्मक दृष्ट्या मला बेटर वाटतं गाणं आहे कुठलं? बहती आवाजात. बहती आवाजात थांबू. आणि त्याचा इम्पॅक्ट लोकांवर खूप जास्त आहे. म्हणजे मला अशी पत्र पण आली काही की माझे एका लेडीने लिहिलं की आत्ताच माझा नवरा ॲक्सिडेंटमध्ये गेला आहे आणि एक ओळ असं वाटतं की त्याच्यासाठी लिहिली आहे. अरे अरे. आणि तेव्हा खूप असं वाटतं की अरे आपण काही असं काही एवढं कोणाच्या हृदयाला भिडावं, म्हणजे असं काही कोणाचं. एक कोणीतरी मला सोलापूरला भेटले, त्यांनी म्हटलं की मी हे गाणं ऐकून आता मी बँकेची इतक्या वर्षाची नोकरी सोडली आणि आता मी स्वतःचा व्यवसाय करायला लागलो. तर या गाण्याने मला इन्स्पायर केलं. तेव्हा तर मला असं वाटतं की आपण इतकं काही इन्स्पायर करायला वगैरे लिहित नसतो. आपण सिनेमाचा तो मूड सांभाळण्यासाठी वगैरे त्या कॅरेक्टरसाठी गाणी लिहित असतो. पण ती जेव्हा लोकांना एवढी मनाला जाऊन भिडतात आणि लाईफ चेंज करतात, तर असं वाटतं की क्या बात. मला वाटतं ही सगळ्यात मोठी दाद आहे मला वाटतं ना. आणि मला असं वाटतं की हा फरक त्या मीडियममुळे पडतो. सिनेमा नावाचं जे मीडियम आहे ना, ते अतिशय मोठं मीडियम आहे आणि आपण आणखीन काय खुपतं की त्या माध्यमाचा आपण संपूर्ण उपयोग करून घेत नाही आहोत. मग तू ते परिणितामधलं कुठलं ते गाणं, तो ट्रेनमधनं जात असतो, मला एकदम पटकन सूचना. मग हे आता गाणं ज्यावेळेला तू लिहिलंस त्याच्यानंतर तसं कोणी तुला पत्र येऊन सांगितलं नाही की आजपासून मी तुला माझा नवरा मानलेला आहे आणि मी तुझ्या कुठे, मी जिथे नैनितालच्या खालच्या एका डोंगरावरती छोट्याशा खेड्यामध्ये बसलेल्या एका छोट्याशा झोपड्यामध्ये मी तुम्हारे नाम का सिंधून भर के मैं आज से जीऊंगी, असं पत्र नाही का? मला खरंच हे खुपतं की असं माझ्याबरोबर का होत नाही होत रे. म्हणजे बावरामन, मला लोक सांगतात की बावरामन तेरा क्या गाना है, मुली बिली ह्या फिदा वगैरे असतात वगैरे असं. आणि मला लोक येऊन असे सांगतात की मैंने बावरामन गाया और फिर हमारी शादी तय हुई. म्हटलं तूने गाया, तेरी हुई मेरा क्या होगा. आणि श्राप आहेत ज्या लोकांसाठी कामं केले ना, त्या लोकांचे. म्हणजे प्रदीप सरकार माझे जे डिरेक्टर होते, ते मला ते रात हमारी तो गाणं वगैरे लिहिलं आणि त्यांनी म्हटलं तेरा शादी होना ही नहीं चाहिए यार, तो इतना पेन कैसे लाएगा तू फिर. नाही पण मग एवढा चांगला असलेला कवी, राष्ट्रीय पुरस्कार विजेता, 2 राष्ट्रीय सॉरी बाबा नो 2 राष्ट्रीय पुरस्कार विजेता असा स्वानंद किरकिरे ज्या वेळेला संतोषी मा चित्रपटाची गाणी लिहितो, त्यावेळेला मग फॅन्सला जरा असा धक्का पोचतो. खरंच पोचतो. दोन सिनेमे सांगतो, संतोषी मा आणि रोबोट. रोबोट किलिमंजारो, मोहनजदारो, दोन्ही ठिकाणी मी अडकलो प्रोफेशनल याच्यामध्ये. एक गोष्ट शिकायची, ती शिकू शकलो नाही अजूनपर्यंत, ते नाही म्हणता येणं. आणि मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या करिअरमध्ये, आपल्या आयुष्यातच कोणाला नाही म्हणता येणं की तुम्हाला हे काम नाही करायचं, तुम्ही नाही करू शकत. मला हे माहीत नव्हतं. मला असं वाटतं की आता मला मुभा मिळाली आहे, हवं ते काम करायची, आता मी काय आता सिलेक्ट करू शकतो, हे करू शकतो. पण असं उलटं होतं. तुमच्याकडे खूप फोन येतात, खूप लोक तुमच्या मागे लागतात. कोणी असे असतात ज्यांच्याकडे तुम्ही कधी एकेकाळी स्ट्रगल केलेला असतो. कोणी असे असतात ज्यांना तुम्ही हे भरभरून सांगितलं असतं की सर मला तुमच्याबरोबर काम करायचंच आहे, आणि ते असं काहीतरी घेऊन येतात तुमच्यासमोर, आणि त्यावेळेला खूप फजिती होते. हे काही धडे मी शिकतोय आता, तर मला माझ्या चाहत्यांनी माफ करावं. प्राजक्ता, आणि लोकांकडनं सॉलिड तक्रार आलेली आहे, शुक्रे नावाची मराठी मुलगी आणि हे असं घालते काहीतरी, अशी काहीतरी नाचते, आणि हे वाईट आहे. नाही, हे खूप छान आहे. मला विचारू नकोस. त्यांना असं वाटतं की खूप ग्लॅमरस झालेली आहे प्राजक्ता शुक्रे. मला असं कोणीच नाही म्हटलंय, पण कारण ग्लॅमर मध्ये पण डिसेन्सी कसं ठेवायची हे मला माहिती आहे. ग्लॅमरस असणं खूप छान आहे. तुम्ही या शो बिझनेसमध्ये आहात, यू हॅव टू लुक गुड. लोक तुमचा शो पाहायला येतात, तिकीट घेऊन येतात, तर त्यांना आहे आज जो दिखता है वो बिकता है, हे आहे आजचं फंडा. तुम्ही छान दिसाल, प्रेझेंटेबल राहाल आणि छान गाल, तर दे विल बी मोर हॅपी. तुझी आवडती गायिका? खूप आहेत. म्हणजे लताजी आणि आशाजी तर सगळ्यांचे आयडल आहेत, म्हणजे पिलर्स आहेत ते म्युझिक इंडस्ट्रीचे. गायिका म्हटलं तर आणखीन आत्तामध्ये मला श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, अलका याग्निक, साधना सरगम, बेला शेंडे सगळेच आवडतात. बरं, आत्ता कंटेम्पररी जे गायिका आहेत तुझ्याबरोबरच्या, त्याच्यातलं एखादं असं गाणं जे ऐकल्यानंतर तुला असं वाटतं की यार ये मेरे को मिलना चाहिए था, इससे बेटर गाती थी, इससे बेटर गाती थी, असं तर या फीलनी नाही वाटलं की मिलना चाहिए था. माझी एक मैत्रीण आहे मीनल करून, तिचा जो अल्बम होता मीनल जैन, मीनल जैन, हरप्रीतनी कंपोज केला होता. ते तिच्या हस्बंडनी कंपोज केलंय आणि तो इतका सुंदर अल्बम आहे. स्वानंद, तुला एखादी अशी सिच्युएशन आठवते का चित्रपटातली, की आत्ताच्या जे तुझे नाहीत चित्रपटाची, की ये सिच्युएशन में मेरे को गाना बहुत अच्छा लिखने को आता था? मला गुलजारजींचे
म्हणजे ते चांगलं, इतकं चांगलं लिहितात की बियॉन्ड लिहितात. म्हणजे तरी सुद्धा असं वाटतं की ते गाणी आपल्याला, मला विशाल भारद्वाजच्या सिनेमात काम असं वाटतं की यार कधी मला लिहायला मिळेल. हो, हां, कारण माझा आवडता कंपोजर एक तर तो खूप आय नो, माझे पण. खूप आवडता कंपोजर आहे. आणि पण तिथे ते आपल्याला माहिती आहे की तिथे गुलजार साहेब आहेत आणि ते आहेत, देर इज नो चान्स फॉर यू अँड देर शुड नॉट बी, बिकॉज ही इज गिविंग सच ग्रेट म्युझिक अँड बोथ ऑफ देम आर गिविंग. म्हणजे गुलजार साहेबांना त्याच्याबरोबर काम करताना काहीतरी वेगळंच होतं. इब्ने बतूता म्हणा, दिल तो बच्चा आहे म्हणा, अहो डार्लिंग आत्ता ते जे गाणं केलंय ते म्हणा, की काय म्हणा, पण असं वाटतं की तिथे काहीतरी एक अशी जादू मंतर आहे तिथे काहीतरी. तिथे जाऊन मी काहीतरी आणखीन वेगळं करेन. कुमार गंधर्वांना किशोर कुमारांचा आवाज खूप आवडायचा असं तुझ्याचकडनं एकदा ऐकायला मिळालं होतं. मग तुझं काम कोणाला तरी आवडतं असं काय आहे का? तुला कधी अशी कॉम्प्लिमेंट मिळाली आहे का की जी अनपेक्षित होती गुलजार साहेबांकडनं किंवा कोणाकडनं, अशी मोठ्या माणसाकडनं? मला गुलजार साहेबांनी आणि दोघांचाही अनुभव आहे, जावेद साहेबांचाही अनुभव आहे. जावेद साहेब मला खूप नेहमी तारीफ करतात. म्हणजे दोनदा असं झालं, गुलजार साहेब ते माझं पहिलं गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं होतं, शांतनू त्यांच्याबरोबर एक ॲड करत होता. तर मला त्यांनी असं डबिंग रूममध्ये आत टाकलं शांतनूनी, आणि माझं पहिलं गाणं रात हमारी तो चांद की सहेली आहे ते त्यांना ऐकवलं. आणि ते ऐकलं त्यांनी, आणि त्यांनी रात अंधार बिंधार करून व्यवस्थित असं करून ऐकवलं. पहिला प्रश्न त्यांनी विचारला, किसने लिखा? तर मग मला त्या शांतनूनी आतनं बोलवलं, म्हणे ये स्वानंद इसने लिखा. बहुत अच्छा लिखा है. आणि त्यात एका ठिकाणी मी लिहिलं आहे की अंधेरा रूठा है, अंधेरा ऐठा है, गुमसुम सा कोने में बैठा है. बोले कितनी अच्छी बात लिखी तुमने कि वो गुमसुम सा कोने में बैठा है, रूठ गया ऐसा बैठ गया. तर मला तो एक दिवस होता. आणि दुसरा जावेद अख्तरांच्या बरोबरचा एक छोटासा किस्सा असा आहे की शांतनूला त्यांनी फोन केला परिणिताची गाणी रिलीज झाल्यानंतर की हे किसने लिखे भाई गाणे. जावेद साहेब भोपाळचे, म्हणजे त्यांचं एक बरंच काळ भोपाळ इंदोरमध्ये गेलेलं आहे चालेल. तर त्यांनी विचारलं किसने लिखा है? बोले ये कौन है? बोले स्वानंद किरकिरे. एक तर सगळ्यांना आश्चर्य होतं हे किरकिरे आडनाव ऐकून. त्यांनी म्हणजे कहाँ काय आहे म्हणे, किसने लिखे गाने वगैरह, तो लड़का कहाँ का है? म्हटलं तेव्हा शांतनू म्हणे का इंदौर का है. यार पहले बोलते उसको इंदौर ही रुकवा देते. असा एक दाद. आणि अजूनही ते जेव्हाही भेटतात, त्यांनी मला फोनही केला होता नॅशनल अवॉर्ड मिळाला तेव्हा. त्यांनी मला जिथेही भेटतात तेव्हा म्हणतात ते बहती हवा ना तुमने बहुत कमाल का लिखा, असं मी सांगून जातो. एनिवे, तू आताची वेळ झालेली आहे ती आहे ती ऑडियन्स क्वेश्चन. एखादा असं झालं पाहिजे की इकडे जे बसतात ना त्यांनी आम्ही तुम्हाला तुला प्रश्न विचारलं विचारला पाहिजे, पाहिजे, असा एक प्रोग्राम केला पाहिजे. असलं पाहिजे, एक एपिसोड तरी झाला पाहिजे. चला विचारा. मधुबाला वगैरे जी तू गाणी जेव्हा केलीस हो. तेव्हा, आणि सुपर गाणी झाली, पण तुला तेव्हा काय झालं तुझ्याबरोबर? मला कायम माझी टाचणीच झाली आहे ना. माझं कायम डोकं असतं आणि लोकांच्या हातात वस्तरे असतात. मग ते मधुबाला असू दे का जय जय महाराष्ट्र असू दे किंवा झेंडा असू दे चित्रपट. किंवा त्या दुसरं ते आणखीन एक गाणं कुठलं होतं मधुबालाच्या आधीचं गाणं ऐकत ऐका दाजी. ऐका दाजी. नाही काय करणार आहे, पण कीप इट अप रे, तूच एक करू शकतो हे सगळं. चाबूक येतोस, चाबूक. चाबूक आहे. थँक्स. आता ऑडियन्स क्वेश्चनकडे आपण वळूया. स्वानंदजी, तुम्हाला इतकी सुंदर सुंदर गाणी लिहायला कशी काय सुचतात? या प्रश्नाचं काय उत्तर देऊ मी? मला काय झालं, मला बाकी काही सुचलंच नाही, करायला आलंच नाही, मला आपोआपच सुचली सगळी. आणि दुसरं म्हणजे काय, खूप प्रेम आहे माझं या विधेवर, म्हणजे गाणं. आणि मला नेहमीच असं वाटायचं की कसंही करून मला याच्यात असलंच पाहिजे. जिथे गाणं होतंय, जिथे सिनेमा नाटक बिटक जिथे होतंय तिथे मी असलं पाहिजे. तर मी हळूहळू ते ना आपल्यात डेव्हलप केलं. बरं, कसं सुचतं ते तर छान सांगितलंस तू. आता कुठे सुचतं ते पण सांग ना प्लीज. खरं. दोन व्यवस्थित ठिकाणं जे मी ज्याच्याकरता मुन्नी बदनाम आहे. एक तर मला चालत्या वाहनांमध्ये, रिक्षा बिक्षा या सगळ्या ठिकाणी सुचतं. चांगलं आहे. म्हणजे बसल्या ठिकाणी नाही सुचत मला. गाडी सुरू असली, करेक्ट. ट्रेनमध्ये मी असलो, बसमध्ये मी असलो किंवा कारमध्ये मी असलो, रिक्षात असायचो पूर्वी, त्या रिक्षाच्या आवाजात जोरजोरात म्हणून मला सुचतं. आणि दुसरं म्हणजे मला टॉयलेटमध्ये सुचतं. आणि आता लोक आता मला सांगतात की आम्हाला दिलसे सेगमेंटसाठी कार्यक्रम बघावा असं वाटतो. लेट्स स्टार्ट विथ यू. लेडीज फर्स्ट. साईबाबा, त्यांच्याशी पण मी घरी बोलत राहते, तर त्यांच्याशी बोलणं जरा सोपं राहिलं आता, तर मी त्यांच्याशीच बोलते. प्लीज. तर असं लावावं लागेल. हा, लागला. लागलं का? मला फक्त एवढं बोलायचं आहे की जसे तुम्ही माझ्या पाठीशी सतत आहात तसं नेहमी राहा. आणि मी तुम्हाला खूप प्रेम करते, तुमच्याहून कमी, पण खूप प्रेम करते. आणि खूप माझे आभार मी कधीच
संपणार नाही जीवनभर. मला फक्त हेच हवं आहे की मी खरं काय ते मला कळावे आणि मी ऑनेस्ट राहू स्वतःशी, सगळ्यांशी, आणि सगळ्यांचं छान करण्याची मला प्रेरणा द्या, स्ट्रेंथ द्या, पॉवर द्या, की मला जे लोकांना मदत करण्याची इच्छा आहे त्यात तुमचा आशीर्वाद ठेवा आणि मला खरं काय आणि व्हॉट इज करेक्ट जस्ट गाईड मी अँड बी विथ मी. And I love you. That's it. This is amazing. It is indeed a magical phone. Thank you. काय झालं? छान वाटलं. I'm happy. एवढ्या डोळ्यामध्ये एवढे अश्रू का आले? ॲक्च्युली दिस इज म्हणजे नेहमीच आहे मी काय जेव्हा पण मी साईबाबांशी बोलते तर मला असंच होतं, एकदम विचित्र, हातपाय थंडे गार होऊन जातात, ताकद नाही राहत हातामध्ये, असं म्हणजे एकदम रक्त नाही, असं रक्त वर चाललं सगळं. आय फील ब्लेस्ड. थँक्स फॉर दिस मोमेंट. थँक्यू. स्वानंद. फॅन्टॅस्टिक मोमेंट शी हॅज क्रिएटेड. प्रिय इंदूर, छोटंसं म्हणजे मी जेव्हा सोडलं तेव्हा एक छोटंसं शहर, एक खूप प्रेमळ, एक खूप छान असं शहर. तू मला खूप शिकवलंस म्हणजे एकतर माझ्यामध्ये ती प्रचंड भूक निर्माण केली की मला बाहेर जाऊन काहीतरी बाहेरच्या विश्वात काहीतरी करून दाखवायची जी भूक माझ्यामध्ये निर्माण केली. मला जवळजवळ 20 वर्ष झाली तुला सोडून, पण असं इतकं सुरेख आणि इतकं हंबल, इतकं ऑनेस्ट मी काही पाहिलेलंच नाही आहे. आणि थँक्यू सो मच फॉर गिविंग मी एवढी ह्युमिलिटी आणि एवढी हंबलनेस की मला आज पण बाहेरच्या जगामध्ये अभिमानानं सांगावं असं वाटतं की तू माझं शहर आहेस. थँक्यू सो मच फॉर ऑल द वंडरफुल फूड यू गिव्हन मी अँड द टेस्ट जी माझ्या तोंडात अजूनही विरघळते, माझ्या तोंडात अजूनही राहते. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी ऑल काइंड्स ऑफ कल्चरल, हे नाटक, सिनेमा, नृत्य, गाणं, आणि ते एखाद्या छोट्याशा घरात असल्यासारखं, असं म्हणजे तिथे काही बाऊ नाही व्हायचा कुठल्या गोष्टीचा. गणपती उत्सव, माझी गल्ली, माझं रामबाग, माझं गणेश कॉलनी, तिथले माझे मित्रमैत्रिणी, माझ्या शाळेतले मित्रमैत्रिणी, थँक्यू सो मच. तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचलो आणि आज या मंचावरनं तुम्हाला फोन लावायचा प्रयत्न करतो आहे. पंडित कुमार गंधर्वांचं घर, जिथे मी काय शिकलो, म्हणजे सगळे लहानपणचे सगळे संस्कार आणि उंची कशी गाठायची कुठल्या गोष्टीची ते जिथे शिकलो, की श्रेष्ठतम काम कसं करायचं आणि तरीसुद्धा जमिनीला चिकटून राहायचं, हे तुम्ही मला शिकवलं. आज तुम्हा सगळ्यांचा मी प्रचंड आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो स्वानंद. हाय. हां, मी इंदोर बोलतोय. हां, बोला. एकच गोष्ट सांगायची होती. एवढं सगळं तू बोललास ते शब्द माझ्यापर्यंत पोचलेलं आहे बेटा. तर त्याच्याबद्दल आमच्या अख्ख्या इंदोरमधल्या प्रत्येक माणसाला खूप 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 अभिमान आहे तुझा. आणि एवढंच सांगतो की त्या मुंबईच्या महासागरामध्ये तू स्वतःचा झेंडा तर अगदी छान रोवलेला आहेस, पण कधीही तुला कुठेही जरा जरी दुखापत झाली ना तर तू बिनधास्त परत ये आणि हे गाव एका आईसारखं तुझं कायम वाट बघत असेल. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. दिस इज अमेझिंग. ए जादूचं आहे. जादू आहे ना. जादू आहे. फोन नाही, मला खरंच नव्हतं वाटलं की ते असं इमोशनल होईल. मी याचे वाक्य वगैरे विचार करत बसलो होतो की काय बोलून काय वगैरे बोलेन. नंतर मला नाही माहिती मी काय बोललो. अमेझिंग. जादू आहे. ब्युटिफुल. स्वानंद प्राजक्ता, तुम्ही इमोशनल झालात, पण आम्हाला तुमच्या डोळ्यातले अश्रू काय काढायचे नसतात. फक्त आम्हाला एक छान तुम्हाला गिफ्ट द्यायचं असतं की
तो फोन जे लावून नंतर खूप शांत झाल्यासारखं वाटतं. पण डोंट यू वरी, आम्हीच तुम्हाला श्रीलंकेला नेतो आणि आम्हीच तुम्हाला काश्मीरला परत आणतो. ओके, वी हॅव द डायरेक्ट फ्लाईट. ओके. आणि ती डायरेक्ट फ्लाईट जी आहे त्याचं नाव आहे रॅपिड फायर. प्राजक्तापासून सुरुवात करूया. आवडता गायक सोनू निगम की राहत फतेह अली खान? सोनू निगम. कोण जास्त स्मार्ट आहे, अभिजित सावंत की राहुल वैद्य? ॲक्च्युली बोथ. आवडता गीतकार प्रसून जोशी का स्वानंद मला किरकिरे? वाटलं प्रसून जोशी, कारण स्वानंदी तिकडेच आहेत बसलेले. आवडतं शहर मुंबई का जबलपूर? आत्ता मुंबई, आता आधी मुंबई. जबलपूर. काय आवडतं, मॉडेलिंग की गाणं? गाणं. स्वानंद, तुझा आवडता गीतकार प्रसून जोशी की पियुष मिश्रा? पियुष मिश्रा. आवडता संगीतकार शांतनू मोहित्रा की AR रहमान? AR रहमान. आवडते जुने गीतकार शैलेंद्र की साहिर लुधियानवी? 100% शैलेंद्र. गाणं कसं लिहायला आवडतं, चालीवर की उत्स्फूर्त? उत्स्फूर्त लिहायला आवडतं. चालीवर पण लिहितो, चांगली गाणी लिहितो चालीवर, पण गिवन अ चॉईस उत्स्फूर्त. उत्स्फूर्त लिहायला. आणि आवडता दिग्दर्शक राजकुमार हिरानी की सुधीर मिश्रा? हा प्रश्न तू घेतला मला. दोघंही चांगले तर आहे. तरी राजकुमार हिराणी.